डॉक्टर, मेंदूचे आजार टाळण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात कोणत्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत? जे निरोगी शरीरासाठी गरजेचं आहे तेच मेंदूसाठी आहे. त्याच्यात फक्त एक ऍड ऑन आहे, म्हणजे आपण म्हणतो की बॅलन्स डाएट घ्या. चांगली झोप मिळणं, सलग आणि चांगली झोप मिळणं 7 ते 8 तास गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर वेळा पाळणं प्रत्येक गोष्टीच्या, जेवणाच्या असतील, झोपेच्या असतील, व्यायामाच्या असतील, नियमित व्यायाम करणं. आणि एक एक्स्ट्रा मी सांगेन की अननेसेसरी स्क्रीन टाइम, म्हणजे सारखा मोबाईल बघणं कारण असेल, नसताना मोबाईलला झोपच उडवलेली आहे. रील्स बघणं असेल, व्हिडिओ बघणं असेल, त्याच्यामुळे दोन होतात. कॉम्प्लेक्स माइंड कंडिशन डेव्हलप होतं की बाकीचे माझ्या फोटोला लाईक करतायत का, किंवा ह्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड थिंकिंग चालू होतं. बरोबर. आणि झोपेपर्यंत बघायचं, मग त्याच्यामुळे झोप लागत नाही. ह्या सगळ्यांनी ब्रेन डिसऑर्डर्सचं वाढत चाललंय. लहान मुलांमध्ये जास्त स्क्रीन टाइममुळे अभ्यासामध्ये प्रॉब्लेम यायला लागला, त्यांना स्कूलमध्ये एका जागेला बसावं असं वाटत नाही. सो असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत, पण स्क्रीन हा एक आता नवीन ऍड झालेला आजार म्हणून